नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हॅलो सह्याद्री कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज बुद्ध पौर्णिमा। बुद्ध पौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। तथागत गौतम बुद्धांना नमन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया। बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम आहे गौतम बुद्धांना समजून घेताना, आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक विजय मोहिते सर यांना। प्राध्यापक विजय मोहिते सरांची मी थोडक्यात ओळख करून देते। ते सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये गेली 17 वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। ते पाली भाषा शिकवतात। प्राध्यापक विजय मोहिते सर हे पाली भाषेमध्ये सध्या PhD सुद्धा करत आहेत। तसंच सरांचा पंचनामा हा कविता संग्रह खूप प्रसिद्ध झाला आहे। त्या कविता संग्रहाला वामनदादा करंडक हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। तसंच बरंच लेखन या विषयी सरांनी केलेलं आहे आणि सर हे बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा आहेत। तर आज आपण त्यांच्याबरोबर गौतम बुद्ध समजून घेताना याविषयी चर्चा करणार आहोत। पण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक एव्ही बघूया। इसवी सन 563 वर्षांपूर्वी जेव्हा कपिलवस्तूची महाराणी महामाया आपल्या घरी देवदत्तला जात होत्या, तेव्हा प्रवासादरम्यान लुंबिनी नावाच्या वनात एका पुत्राला जन्म दिला, ज्याचं नाव सिद्धार्थ असं ठेवलं गेलं। जन्माच्या 7 दिवसांनंतरच महाराणी महामाया यांचं अकाली मृत्यू झालं, ज्यामुळे कुमार सिद्धार्थ यांचं पूर्ण पालनपोषण हे महाराज शुद्धोधन आणि मावशी गौतमी यांच्या देखरेखीत झालं। वसंत ऋतूत जेव्हा राजकुमार सिद्धार्थ यांच्या मनात निरनिराळे प्रश्न उद्भवू लागले, तेव्हा एके दिवशी त्यांना एक संन्यासी दिसला। त्या संन्यासाचं ते तेजोमय रूप बघून कुमार फार आकर्षित झाले। त्या संन्यासाबद्दल अधिक माहिती करून घेतल्यावर त्यांनी स्वतःही संन्यास घेण्याचं ठरवलं आणि सुखी संसाराचा त्याग करून ते ज्ञानप्राप्तीसाठी एका वटवृक्षाखाली ध्यान करू लागले। वैशाख पौर्णिमेच्या एका रात्री सुजाता नामक एक स्त्री या वटवृक्षाला खीर अर्पण करायला आली। तिची पुत्रप्राप्तीची मनोकामना पूर्ण झाली असल्याने परतफेड म्हणून वटवृक्ष देवाला दुधाची खीर अर्पण करायला ती तिथे आली होती। सिद्धार्थ तिथेच आपली तपस्या करीत बसलेले होते। सुजाताला वाटलं की वृक्ष देवताच स्वतः ज्ञानप्राप्तीसाठी तिथे बसलेले आहेत, आणि म्हणून ती खीर सुजाताने आदराने सिद्धार्थ यांना भेट दिली आणि त्यांचे आभार मानले। त्याचप्रमाणे ज्या प्रकारे आपली स्वतःची इच्छा पूर्ण झाली, त्याचप्रमाणे वृक्षदेवता तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होवो अशी शुभकामना दिली। त्याच रात्री सिद्धार्थ यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि तेव्हापासून ते बुद्ध म्हणून नावास आले। ज्या वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झालं ते वृक्ष बोधिवृक्ष म्हटलं गेलं आणि ते स्थान बोधगया म्हणून नावारूपास आलं। त्यानंतर 4 सप्ताह ते आपल्या धार्मिक ज्ञानाबद्दल विचार करू लागले आणि नंतर ते उपदेशासाठी निघाले। आपला प्रथम उपदेश त्यांनी सारनाथ येथे केला। मध्यम मार्ग आचरणावर त्यांनी भर दिला। दुःख निवारणासाठी त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग सुचवला। आपला उपदेश सामान्य माणसाच्या आयुष्यात पोहोचवण्यासाठी त्यांनी सर्वांना अवगत अशा पाली भाषेला माध्यम बनवलं। त्यांच्या द्वारे दिले गेलेले उपदेश आजही जनमानसाला समयक जीवन जगण्याची प्रेरणा देतात। तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे गौतम बुद्ध समजून घेताना। सर, प्राध्यापक विजय मोहिते सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करते। आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। नमस्कार। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमन त्या सिद्धार्थ सम्यक संबुद्धाला, ज्याने दुःख मुक्तीचा मार्ग दिला। सर्व भारतीयांना 2566व्या बुद्ध जयंतीच्या मी प्रथम हार्दिक शुभेच्छा देतो। आणि सर, आता आपण चर्चेला सुरुवात करूया। आपला आजचा विषय आहे गौतम बुद्ध समजून घेताना। पण मनामध्ये सर पहिलाच प्रश्न असा येतो की नेमकं बुद्ध म्हणजे काय? बुद्ध म्हणजे ज्ञानी होणं। बुद्ध हे आपल्यातलंच एक रूप आहे, जे संपूर्ण फुलल्यानंतर आपण कसे दिसू, तर ते बुद्धासारखे दिसू। बुद्ध म्हणजे परिपूर्ण ज्ञानी,
आणि म्हणून बुद्धाला आपण सुरुवातीलाच यासाठी नमन करतो की बुद्ध हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि त्या प्रतीकाला आपलं प्रथम नमन आहे. अगदी सर. सर, पण आपण गौतम बुद्धांना नेहमी म्हणताना की तथागत गौतम बुद्ध असं म्हणतो, तर नेमका या तथागत शब्दाचा अर्थ काय आहे? हा पाली भाषेतला शब्द आहे तथागत. त्याचा अर्थ असा होतो यथाकारी तथावादी, तथावादी यथाकारी. याचा अर्थ आपल्याला तुकोबांनी खूप छान पद्धतीने सांगितलेला आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. त्या अर्थानंच हा तथागत शब्द आहे. जो जसा बोलतो तसा वागतो, जसा वागतो तसाच बोलतो, म्हणून तथागत. अच्छा सर, आणि गौतम बुद्धांना कधीही आपण जसं तथागत हा शब्द वापरतो तसंच बोलता बोलता भगवान गौतम बुद्ध असंही म्हणतात. तर जनरली भगवान या शब्दाचा अर्थ आपण आता सध्या तरी देव असं म्हणतो, पण गौतम बुद्धांना भगवान गौतम बुद्ध असं का म्हणतात? काय त्या नेमक्या भगवान या शब्दाचा अर्थ आहे? मूळ पाली शब्द आहे भगवान आणि त्याचा न लोप पावतो आणि राहतो भगवा. बुद्धाला पालीमध्ये इतिपिसो भगवा अर्हंग सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो असं म्हटलं जातं. तर हा जो भगवा आहे त्याचा अर्थ असा होतो पालीमध्ये भग्ग रागो, भग्ग मोहो, भग्गो दोषो. म्हणजे ज्याने आपल्या विकारांना भग्न केलेला आहे, नष्ट केलेला आहे. मोह, राग, द्वेष यांना नष्ट केलेला आहे असा तो. म्हणून आपण मराठीत त्यांना भगवान म्हणतो, म्हणजेच ह्या विकारांवरना त्यांनी नष्ट केलेला आहे. अच्छा सर, आपण भगवान गौतम बुद्धांचं लहानपण आम्हाला सांगाल का? कारण वयाच्या 7व्या वर्षापासून ते ध्यानाला बसायला लागले, तर त्यांचं बालपण आणि ते या विपश्यनेकडे म्हणा, ध्यानधारणेकडे कसे आकर्षित झाले, तो इतिहास थोडा आपल्या प्रेक्षकांना आपण सांगूया. हो, नक्कीच. मला सांगायला आवडेल की तथागत बुद्धांचा अर्थात सिद्धार्थाचा जन्म आपण लुंबिनीमध्ये झाला आत्ताच पाहिलं. त्या लुंबिनीमध्ये झाल्यानंतर जेव्हा ते त्यांची आई वयाच्या 7व्या वर्षी गेले, 7व्या दिवशी गेली. आई गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांचं पालन आणि पोषण हे त्यांचीच मावशी महाप्रजापती गौतमी यांनी केलं. म्हणून गौतमीचा पुत्र म्हणूनही सिद्धार्थाला गौतम बोलू लागले. आणि त्या अर्थानं ज्यावेळेस त्यांचं ते वाढत होते तर त्यावेळेस लहान असताना जे असित मुनीने जे भविष्यवाणी केली होती की सिद्धार्थ हा जर भविष्यात एकतर दिग्विजयी राजा होईल, चक्रवर्ती राजा होईल, अन्यथा तो भविष्यात बुद्ध होईल. आणि त्या अर्थानं सिद्धोधन राजाने त्यांना लहानपणापासून तशा पद्धतीने वाढवला की हा चक्रवर्ती राजाच होईल. कारण कुठल्याही राजाला आपला मुलगा राजा व्हावा असंच वाटत असतं. आता हा जो चक्रवर्ती राजा होण्यासाठी त्याने त्या पद्धतीने त्यांचं पालनपोषण केलं. पण सिद्धार्थाच्या जडणघडणीमध्ये ते ध्यान मार्गावरती लहानपणापासून होते. हे आपल्याला तिकडे जो पेरणीचा महोत्सव त्या काळात व्हायचा त्याला वप्प मंगल म्हणायचे. तो 5 दिवस व्हायचा. आणि आज आपण जशी दिवाळी साजरी करतो 5 दिवस, तसं तो पेरणीचा महोत्सव साजरा व्हायचा. त्यावेळेस सिद्धार्थाला खास करून तिथे दिलं गेलं होतं आणि राजाने सोन्याचा नांगर धरला होता, त्याच्या मंत्र्यांनी चांदीचा नांगर आणि सामान्य लोकांनी लोखंडाचा नांगर, अशा पद्धतीने पूर्ण ती नांगरून घेण्याचा तो भाग चालू होता. त्याच वेळेस सिद्धार्थाने बाकीच्यांची नजर चुकून एका जांभळाच्या झाडाखाली प्रथम ध्यान केलं आणि इथून त्यांच्या ध्यानाची अवस्था सुरू झाली, विपश्यनेची अवस्था सुरू झाली असं आपल्याला पाहायला मिळतं. पण त्यांना असं का वाटलं सर बुद्धांना? कारण ते राजपुत्र होते, खूप सुख त्यांच्या पायाशी लोळण घालत होते, पण ते या मार्गाकडे का वळले? काय नेमकं त्यांना वाटलं की त्यांनी हा मार्ग स्वीकारला? हे जी पद्धत आहे ती त्यांना उपजत होती आणि शांतेच्या मार्गाने हे जाणं हे त्यांना आवडत होतं. आपल्याला त्यासाठी खूप छान गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडलेली आपल्याला पाहायला मिळते. ती अशी की एकदा त्यांचाच शाक्यगणातला देवदत्त हा त्यांचा नातेवाईक होता आणि तो क्षत्रिय असल्यामुळे त्याने एका पक्ष्याला बाण मारला आणि तो बाण मारल्यानंतर तो पक्षी नेमका सिद्धार्थाच्या पायाजवळ येऊन पडला. आणि तो पायाजवळ आलेला पडल्यानंतर त्याने बघितलं की त्या पक्ष्याला बाण लागलेला आहे आणि तो बाण लागलेला त्याने पाहिलं. त्याने हळूच तो बाण काढला, त्याला दवा पाणी केलं, त्याला पाणी पाजलं. तितक्यात देवदत्त तिकडे धावत आला आणि धावत आल्यानंतर त्याने पाहिलं की माझी शिकार ही सिद्धार्थाकडे आहे. तर त्यानं म्हणाला की ही माझी शिकार आहे, तू मला दे. पण सिद्धार्थाने सांगितलं
की शिकार करण्यापेक्षा मी त्याला जीवदान दिलं आहे, त्यामुळे तो पक्षी माझा आहे. अच्छा. हा वाद तिथे उत्पन्न झाला. हा वाद मग राजाकडे गेला, अर्थात सिद्धोधन राजाकडे गेल्यानंतर तिथे न्यायाला बसल्यावर सिद्धोधन राजाने न्याय दिला की मारणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ तारणार आहे. अच्छा. आणि मग तो पक्षी त्यांनी आकाशात स्वैर उडण्यासाठी पाठवला आणि त्याला स्वातंत्र्य दिलं. हे आपल्याला पाहायला मिळतं की सिद्धार्थ गौतमाला हे उपजतच होतं की त्या दृष्टीने तो बुद्ध बनण्याच्याच अवस्थेला तो लागलेला आपल्याला लहानपणापासून पाहायला मिळतो. अच्छा सर, आणि मनामध्ये एक प्रश्न येतो की आज बुद्ध पौर्णिमा आहे, तर याला बुद्ध पौर्णिमा असं का म्हणतात नेमकं, किंवा वैशाखी पौर्णिमा असंही म्हणतात? हो, खूप चांगला प्रश्न आहे हा. या संदर्भात आपल्याला सर्व प्रेक्षकांना हे सांगायला मला नक्कीच आवडेल की बुद्ध पौर्णिमा अनेक पौर्णिमा म्हणजे वर्षाला 12 पौर्णिमा येतात. ह्या 12 पौर्णिमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की वैशाखी पौर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा का म्हणतात. तर ही जगभर ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी होते. याला कारण असं आहे की आजच्याच दिवशी सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सिद्धार्थ गौतम बुद्धाला संबोधी प्राप्त झाली, त्याला आपण ज्ञानप्राप्ती म्हणतो. आणि आजच्याच दिवशी त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं. हे वैशाखी पौर्णिमेलाच प्राप्त झाल्यामुळे ह्या 3 गोष्टी एकाच दिवशी वेगवेगळ्या कालखंडात, म्हणजेच आपल्याला सिद्धार्थाचा जन्म त्या दिवशी झाला, वयाच्या 35व्या वर्षी त्यांना संबोधी प्राप्त झाली आणि वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी महापरिनिर्वाणाला ते प्राप्त झाले. तर ह्या ज्या 3 गोष्टी ज्या पौर्णिमेला घडल्या ती वैशाखी पौर्णिमा म्हणून जगभर तिला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखतो. अगदी सर. सर मला सांगा की सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? आणि हा जो बौद्ध धर्म आहे तो जगामध्ये कुठल्या स्थानावरती आहे? आज आपल्याला जरूर हे पाहता येतं की बुद्धाचा जो धम्म आहे तो 2500 वर्षापूर्वी निर्माण झाला आणि त्याचा बुद्ध जिवंत असताना उत्तर भारतात पुरेसा प्रचार झाला होता. बुद्ध समकालीन जे सम्राट झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जाणीवपूर्वक सांगता येईल की बिंदुसार हा मगधाचा राजा होता. कौशल नरेश प्रसेनदी हा पण त्या काळात प्रसिद्ध होता. वाराणसीमध्ये हे राजे होते. बुद्ध काळामध्ये अनेक राजांनी बौद्ध धर्म आणि बुद्धाचे ते अनुयायी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपल्याला बुद्धानंतर झालेले सम्राट अशोक, साधारणतः 250 वर्षाचा कालखंड असेल बुद्धानंतर. या अशोकाने जेव्हा कलिंगाचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये त्यांना ज्यावेळेस प्रचंड मनुष्यहानी झाली आणि त्याने पाहिलं की मी राजा म्हणून काय जिंकलं, तर सगळीकडे आक्रोश, सगळीकडे रक्तपात, सगळीकडे वेदना, आणि त्यामुळे तो दुःखी झाला. आणि ते दुःखी झाल्यानंतर दुःखमुक्तीचा एकमेव जो मार्ग आहे तो सम्यक संबुद्धाने दिलेला. म्हणून आपण बुद्धाला सम्यक संबुद्ध म्हणतो, ज्याने दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला. तर त्या दुःखमुक्तीचा मार्ग सांगितल्यामुळे अशोक नकळत बुद्ध धर्माकडे वळला आणि त्याचे जे गुरु आहेत मोगल्लीपुत्र तिस्स, तर त्या मोगल्लीपुत्र तिस्सने बुद्ध ते अशोक या दरम्यान बौद्ध धर्मात 18 पंथ निर्माण झाले होते. या 18 पंथांना 17 पंथांना त्यांचे विवादास्पद मुद्दे बाद करून मोगल्लीपुत्र तिस्स यांनी 3री धम्मसंगती त्यांच्या अध्यक्षतेखाली सम्राट अशोकाच्या आश्रयाखाली ती झाली. आणि ती संगती झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अशोकाने पहिल्यांदा जगात मिशनरी पद्धतीने धर्मप्रचारक पाठवले. ते पूर्णतः 11 होते. त्यात आपल्याला पाहायला मिळतं की सर हे आपण सांगूयाच, पुढे चर्चा आपण अशी सुरू ठेवूया, पण आता सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे गौतम बुद्ध समजून घेताना. तर सर आपण सांगत होतात सम्राट अशोकांबद्दल, तर काय सांगाल आपण? अशोकाने ज्यावेळेस 3री धम्मसंगती घेतली आणि त्या धम्मसंगतीनंतर त्यांचे जे गुरु होते मोगल्लीपुत्र तिस्स ह्याने त्रिपिटकामध्ये एका ग्रंथाची भर टाकली आणि तो जो ग्रंथ आहे तो कथावत्तू म्हणून आज जगप्रसिद्ध आहे. त्याच्यात 17 पंथांचे मुद्दे खोडून थेरवादाची संकल्पना या ग्रंथामध्ये त्यांनी मांडली. आणि मग अशोकाला जाणवलं की आपल्याला जो धम्म मिळालेला आहे तो सर्व राजांमध्ये आणि सर्व देशांपर्यंत तो पोचला पाहिजे. यासाठी अशोकाने या 3ऱ्या धम्मसंगतीनंतर त्याने 11 धर्मप्रचारक
मिशनरी पद्धतीने धर्मप्रचार करण्यासाठी त्यांनी नेमले ते मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो आहे. त्यामध्ये अफगाणिस्तान आणि काश्मीर या भागामध्ये मध्यमतिक नावाच्या भिक्षूला त्यांनी पाठवलं. आजच्या ग्रीक देशामध्ये त्यांनी महारक्षित या भिक्षूला पाठवलं. नेपाळमध्ये त्यांनी मज्जिम या भिक्षूंना पाठवलं. अपरांत ज्याला आपण मुंबई आणि गुजरातचा जो भाग आहे, राजस्थान, आंध्र वरचा, आंध्रसहित पश्चिमी भारत, याच्यामध्ये धर्मरक्षितांना पाठवलं. आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्याला महाराष्ट्र म्हणायचे, ते महाधर्मरक्षिताला पाठवलं. आणि त्याचबरोबर महिष मंडळ अर्थात कर्नाटक म्हैसूर येथे महादेवांना त्यांनी पाठवलं. त्याचबरोबर उत्तरी कर्नाटक ज्याला वनवासी म्हणायचे त्यांना रक्षितांना पाठवलं. आणि आत्ताचा म्यानमार जो पूर्वीचा बर्मा होता, जावा, सुमात्रा, सुवर्णद्वीप येथे त्यांनी सोन आणि उत्तर या व्यापाऱ्यांना तिकडे धर्मप्रचारासाठी पाठवलं. आणि त्यांच्याच माध्यमातून पुढे पूर्वेकडच्या आशियाई देशांमध्ये हा बौद्ध धर्म पोचलेला पाहायला मिळतो. पण सगळ्यात विशेष महत्त्व असं की त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला स्वतः धर्मप्रचारक बनवून, भिक्षू बनवून त्यांनी श्रीलंकेत पाठवलं. आणि मला सांगायला या गोष्टीचा अभिमान वाटतो की अशोकाची मुलगी संघमित्रा ही जगातली पहिली स्त्री धम्मप्रचारक आहे की जी देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात श्रीलंकेमध्ये गेली. हे आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे भारतीय म्हणून. नक्कीच सर. सर पण प्रत्येकाला बुद्ध होता येतं का? डेफिनेट प्रत्येकाला बुद्ध होता येतं. बुद्ध होणं म्हणजे आपल्यातलं मगाशी सांगितल्याप्रमाणे विकसित रूप आहे. आपण पूर्ण अंशाने फुलल्यानंतर कसे दिसू म्हणजे बुद्ध आहे. तर मी ही गोष्ट माझ्या विद्यार्थ्यांनाही नेहमी सांगतो की आपण कोणी असा, कुठल्याही धर्माचे असा, कुठल्याही देशात राहत असा, तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा, प्रत्येकाला बुद्ध होता येतं. त्यासाठी फक्त छोटेसे निकष आहेत. ते निकष मात्र कडक पद्धतीने आपण पूर्ण केले पाहिजेत. त्याच्यामध्ये पंचशील आहे, प्रज्ञाशील आणि समाधी आहे. आणि दसपारमितांचं जर आपण पालन केलं तर प्रत्येक स्त्री पुरुषाला बुद्ध होता येतं. आणि बुद्ध होणं म्हणजेच पूर्णांशाने फुलणं. अच्छा. सर आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया. त्यांचा प्रश्न रवींद्र कुडाळकर बोलतायत. बोला, आपला प्रश्न विचारा रवींद्रजी. हा नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर जळगाव खानदेशातून बोलतोय. नमस्कार. सर्वप्रथम बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण अगदी समर्पक विषयाची निवड या कार्यक्रमात केली. त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनी आणि हॅलो सह्याद्री कार्यक्रमाचे मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद सर. आणि भगवान बुद्ध यांना अभिवादन देखील करतो या निमित्ताने. तर माझा प्रश्न असा आहे, आजकालच्या धावत्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्तीला तत्व, नीतिमूल्य याचं पालन तो करेल असं नाही. लवकर पैसा लागतो, प्रसिद्धी लागते, लवकर आपल्याला यश मिळायला पाहिजे कामामध्ये असं वाटतं. अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं भगवान बुद्ध यांचे विचार आणि तत्वज्ञान जीवन जगण्यासाठी खरंच मार्गदर्शक तत्व आहे. तर अशा मोहांना बळी न पडता भगवान बुद्धाच्या तत्वांचं पालन करून आपलं जीवन कसं समृद्ध प्रत्येकानं केलं पाहिजे, आपली काय एक धारणा आहे. धन्यवाद. येस, खूप छान प्रश्न आहे सर. खूप सुंदर प्रश्न आपण विचारला. तर या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देताना आपल्याला मी मगाशी सांगितलं की प्रत्येकाला जसं बुद्ध होता येतं, तर बुद्धाने इतके सुंदर आणि सोपे विचार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पंचशील हे वैश्विक आहे. आपण जर पंचशीलाचं प्रत्येकाने पालन केलं तर एक नैतिकता आपल्यात निर्माण होते. आणि नीतिमान जर भारत आणि विश्व आपल्याला बनवायचं असेल तर त्या दृष्टीने बुद्धाचा जो सन्मार्ग आहे त्या सन्मार्गानेच आपल्याला जाणं भाग आहे. त्यासाठी आपल्याला प्रज्ञा, शील, करुणा आणि समाधी या गोष्टीचा जर आपण अवलंब केला तर मला असं वाटतं की जो भारत आपल्याला ज्या महासत्तेकडे आपल्याला घेऊन जायचं असेल तर त्या महासत्तेकडे जाण्यासाठी पहिली पायरी म्हणजे बुद्ध आहे. आणि बुद्धाने जो नैतिकतेचा संदेश आपल्याला दिलेला आहे आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण जर अंगीकारला, आपण फक्त पंचशीलाचं जरी पालन केलं तरी आपण असा हा गौरवशाली भारत पुन्हा जो आपल्या इतिहासामध्ये होता, प्राचीन काळात होता, तो आपण पुन्हा निर्माण करू शकतो. धन्यवाद कुडाळकर साहेब. सर इथे प्रज्ञाशील, करुणा हे जे त्रिशरण आहे, तर हे जे शब्द आहेत त्याचे नेमके अर्थ आपण कुठल्या पद्धतीने घ्यायचे आणि बुद्धांना ते काय अपेक्षित होते त्या शब्दांचे अर्थ? प्रज्ञा म्हणजे नुसती विद्या नव्हे,
प्रज्ञा ही विद्येच्या वरची अवस्था आहे आणि प्रज्ञा प्राप्त झालेला माणूस त्या प्रज्ञेमध्ये जर शील नसेल तर ती प्रज्ञा फुकाची आहे. आणि म्हणून प्रज्ञावान त्यालाच म्हणावं जो चारित्र्यवान आहे, जो शीलवान आहे. आणि आज आपण पाहिलं की कोविडच्या काळामध्ये बुद्धाच्या करुणेची सगळ्यात जास्त आवश्यकता करोना काळात होती. म्हणजे करुणामध्ये आपल्याला करुणेने तारलेलं आहे. त्यासाठी आज जी काही करुणा आहे की दुसऱ्याबद्दल वेदना संवेदना जाणणं आणि त्याची ते दुःख आहे तो नष्ट करणं, हे काम जर आपण केलं तर ते शक्य आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाचा जो विचार आहे, बुद्धाने 4 गोष्टी सांगितल्या की जगात दुःख आहे, दुःखचे कारण आहे. या 2 गोष्टी जरी आपल्याला नकारात्मक वाटत असल्या तरी त्या नकारात्मक नाहीत. दुःख आहे, दुःखाचे कारण आहे. बुद्ध पुढे आश्वासित करतो की हे दुःख नष्ट होऊ शकते आणि दुःख नष्ट करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग उपलब्ध आहे. जर ह्या मार्गाने तुम्ही गेलात तर प्रज्ञा, शील आणि करुणा यांच्या पालनाने प्रत्येकाला बुद्ध होता येतं. अच्छा सर, आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तो घेऊया. गौतम सोनावणे बोलतायत. बोला, आपला प्रश्न विचारा गौतमजी. हॅलो. हां बोला. हां सर, मॅडम तुम्हाला गौतम आपल्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. सर आपणाला सुद्धा. हा, आणि मी गौतम सोनावणे बोलतोय चेंबूर वरून. हां बोला. हा, आता जो कार्यक्रम मी बघत आहे सह्याद्रीचा, तर सरांचा आणि मॅडमचं खूपच मला बोलणं आवडलेलं आहे. दोघांच्या चेहऱ्यांवर एवढा आनंद आहे की मी खूपच खुश झालेलो आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की नाशिकचं जे आपलं पांडव लेणी आहे ना, तर त्याच्याबद्दल थोडस काही माहिती सांगावी. हा, आणि औरंगाबादचं पण बौद्ध लेणी आहे ना, तर त्याच्याबद्दल पण थोडी काही माहिती सांगावी. जरूर गौतमजी, आपल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. आणि एक थोडस गाणं लावलं तर खूपच चांगलं होईल, जे गौतम बुद्धाचं होतं, खूप माझ्या आवडीचं, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. आपण प्रयत्न करूया गाणं लावण्याचा. प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. सर काय सांगाल? जरूर सर, लेण्यांबद्दल याला जोडून मी प्रश्न विचारते की जवळपास 2000 लेण्या भारतामध्ये आहेत आणि त्याच्यातल्या जवळपास 1200 लेण्या आपल्या महाराष्ट्रात आहेत. तर एवढ्या लेण्या फक्त एकट्या भारतात आपल्या कशा, आणि महाराष्ट्रात त्याच्यातल्या 1200 लेण्या, तर काय हे? गौतम सोनवणेंनी खूप चांगला प्रश्न विचारला. आपल्या देशामध्ये विद्यापीठं होती, ती बौद्ध विद्यापीठं 12व्या शतकाच्या आसपास जवळजवळ संपुष्टात आली. परंतु सम्राट अशोकापासून इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत आपल्या देशामध्ये तब्बल 2000च्या आसपास लेण्या खोदल्या गेल्या. याची सुरुवात सम्राट अशोकाने केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांनी ज्यावेळेस ते महाराष्ट्रात आले होते, त्याला महारठ्ठ म्हटलेलं आहे, त्यावेळेस त्यांनी बघितलं की आपला जो सह्याद्री आहे, पर्वत आहे, तो बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे. आणि त्याचा वरचा जो भाग आहे तो कठीण आहे आणि खालचा भाग मऊ आहे. त्याच्या मधला जो भाग आहे तो कठीणही नाही, म्हणजे बुद्धाच्या मध्यम मार्गासारखा तो कठीणही नाही आणि मऊ नाही. त्यामुळे मधल्या भागामध्ये अशोकाने त्यावेळच्या शिल्पकलाकारांना, त्यावेळच्या पाथरवटांना आणि जे कलाकार होते त्यांना बुद्धाचं रूप कोरण्यासाठी किंवा त्या काळात बुद्धाचं प्रतीक कोरण्यासाठी त्याने तशा पद्धतीने सूचना केल्या. आणि त्यानंतर आपल्याला सुरुवातीला थेरवादी ज्या लेण्या ज्याच्यात बुद्धरूप नव्हते, बुद्धानंतर 500 वर्षांनी बुद्धांच्या मूर्त्या बनलेल्या आहेत, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. परंतु त्याच्या आधी बुद्धाचे प्रतीक म्हणजे स्तूप हे बुद्धाचं प्रतीक म्हणून सुरुवातीला कोरले गेले. आणि अशोकन जी पॉलिश आहे, त्याला त्याचं घोटीवपणा आहे, ती चकाकी आहे. आज आपल्याला सारनाथचं जे काही 4 सिंहांचं जे आपण राजमुद्रा बनवलेली आहे ती अशोकानेच बनवलेली आहे. तर मी आता गौतम सोनवणेंच्या प्रश्नाकडे वळतोय की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 1200च्या वरती लेण्या आहेत आणि ते दुतर्फा आहेत, म्हणजे घाटमाथ्यावर आहेत आणि कोकणामध्येही आहेत. आणि सह्याद्रीच्या दोन्ही बाजूने हे आपल्याला लेण्या पाहायला मिळतात. हे महाराष्ट्राचं विशेषतः वैभव आहे. आणि जे गडकिल्ल्यांकडे वळत आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की गडकिल्ल्याबरोबर आपल्या लेण्यांचंही संवर्धन करणं आवश्यक आहे, कारण तो आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला वारसा आहे. आता राहिला हा प्रश्न आहे की तो नाशिकच्या पांडव लेण्यांचा. तर पांडव हा जो शब्द आहे तो पांडुर ह्या शब्दापासून आला, म्हणजे पिवळे पीतवस्त्र धारण करणारे जे भिक्षू आहेत त्या भिक्षूंनी त्या लेण्या खोदलेल्या असल्यामुळे त्याला पांडव लेण्या म्हटलं गेलं. पण त्याचं ओरिजिनली नाव आहे ते त्रिरश्मी आहे. आणि त्यामुळे आता
रूढ अर्थाने आता त्रिरश्मी लेण्या म्हणून आता सर्वत्र ते बोलले जातात आणि अतिशय सुरेख आणि चांगल्या पद्धतीने जतन राहिलेल्या काही मोजक्यात लेण्या आहेत. त्यापैकी ही त्रिरश्मी नाशिकची लेणी आहे. अच्छा. मी वळतो आता औरंगाबादच्या लेण्यात. औरंगाबादच्या ज्या विद्यापीठातल्या लेण्या आहेत त्या अतिशय सुरक्षित आहेत. त्या महासांगिक ज्याला आपण महायान म्हणतो त्यातले त्या लेण्या आहेत, आपल्याला ते पाहायला मिळतात आणि अतिशय सुरक्षित आहेत. परंतु अजंठाची जी लेणी आहे औरंगाबादली ते जगातल्या एक आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे. यासाठी म्हणतोय की त्या काळात आमचं विज्ञान विद्यापीठांमुळे किती पुढे गेलं होतं की साधारणतः 2000 वर्षापूर्वी 2,000-2,2500 वर्षापूर्वी काढलेली चित्र रंगसंगती आजही काल कोणीतरी काढून गेले असं आपल्याला वाटतं. आज तिथे 3D इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. ते चित्र असं वाटतं की ते जिवंत आपल्याला दिसतात. त्यातल्या पद्मपाणी बोधिसत्वाची जे चित्र आहे ते अफलातून आहे. आपल्याला मोनालिसा माहिती आहे लोकांना, पण आपल्या भारतातलं पद्मपाणी बुद्धाचं जे काय सुंदर चित्र आहे ते इतकं अद्वितीय आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात 3D इफेक्ट्स आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्याही अँगलने बघाल तर ते चित्र तुमच्याकडे फिरतं असं तुम्हाला वाटतं. आणि ते जसं आपण घराला रंगकाम केलं की 3-4 वर्षांनी 5-1 वर्षांनी आपला पुन्हा रंग द्यावा लागतो. पण 2,500 वर्षापूर्वी काढलेल्या आपल्या पूर्वजांनी ते रंगकाम केलेलं आहे ते इतकं आजही जिवंत आहे. त्या वरचे दागिने आहेत त्या स्त्रियांनी घातलेले ते असं वाटतं की त्यांनी खरोखरच ते दागिने घातले. इतकं सुंदर आहे. अच्छा सर, आपण ही चर्चा अशी सुरू पुढे ठेवणार आहोत, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. एक छोटीशा विश्रांतीनंतर आपण पुन्हा येतो आणि चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आजचा आपला विषय आहे गौतम बुद्ध समजून घेताना. सर, मला विचारायचं इथे असं वाटतं की संत साहित्यावर बौद्ध धम्माचा काही प्रभाव दिसतो का आपल्याला? हो, आपल्याला हे स्पष्टपणे जाणवतं की आपले जे संत आहेत, विशेष करून महाराष्ट्रातले संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी पंढरीच्या पांडुरंगाला बुद्ध रूपात पाहिलेलं आपल्याला सातत्याने जाणवतं आणि त्यांच्या असंख्य अभंग आपल्याला पाहायला मिळतात. मी विशेष करून याचा उल्लेख करेन की नामदेवांनी आणि तुकोबांच्या तुकाराम महाराजांच्या अभंगाला आपण गाथा म्हणतो. गाथा हा शब्दच मूळता पाली आहे आणि गाथा म्हणजे काव्यात्मक आपले अनुभव व्यक्त करणं आणि म्हणून तुकोबांच्या गाथांमध्ये आपल्याला बुद्ध विचार सातत्याने पाहायला मिळतात. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जो रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि मग पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात, देव शोधायशी गेलो नाही सापडला देव होऊनी बैसलो, अर्थात त्याला आपण अत्तदीप भव म्हणतो. हे जे काय तत्त्वज्ञान बुद्धाचं आपल्याला संत साहित्यात पाहायला मिळतं. आणि मी मगाशी आपल्याला सांगितलं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हे जे काय यथाकारी तथावादी, तथावादी यथाकारी तथागत, हे सगळं आपल्याला संत साहित्यात अगदी नामदेव ते तुकाराम या संत साहित्यात आपल्याला पाहायला मिळतं. इतकंच नाही तर उत्तर भारतातले जे संत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला संत कबीर, संत रविदास यांच्यावरती बुद्धाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि कबीराच्या दोह्यांमध्ये, रविदासांच्या दोह्यांमध्ये आपल्याला बुद्ध विचार अगदी निब्बाणापर्यंतचे शब्द आपल्याला जसे तसे पाहायला मिळतात. म्हणून आपल्याला हे स्पष्टपणे सांगता येतं की तुकाराम महाराजांची शिष्या बहिणाबाई यांनी तर स्पष्टपणे म्हटलं आहे की कलयुगी बुद्धरूपी तुकाराम शरीरी बुद्ध अवतरला. म्हणजे त्यांनी तुकारामामध्ये सुद्धा बुद्ध पाहिलेला आहे बहिणाबाईंनी. तर आपल्याला संत साहित्यावरती बुद्धाचा प्रभाव हे स्पष्टपणे जाणवतो. आणि अनेक धम्मपदाच्या गाथा तुम्हाला तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतात. अच्छा, पण सर मनामध्ये एक प्रश्न येतो की बुद्धांनी पाली भाषेतच का संदेश दिला? खूप छान प्रश्न आहे हा. बुद्ध काळामध्ये येकूळ आणि यमेळ नावाचे 2 बुद्ध शिष्य बुद्धाकडे गेले आणि बुद्धाला म्हणाले की आम्ही तुमचा जो संदेश आहे तो छांदस्य भाषेमध्ये, अर्थात त्या काळात संस्कृतमध्ये आम्ही एकत्र करतो. तर बुद्धांनी त्यांना हे स्पष्टपणे सांगितलं की असं करता कामा नये, तर तुम्हाला दुष्कृत्याचा दोष लागेल. मग बुद्धाने हे स्पष्टपणे सांगितलं की आपापल्या बोलीभाषेमध्ये याचा
स्पष्टपणे आपण प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. माझा जोर भाषेवरती नाही, तो अर्थावरती आहे. तो सामान्य माणसांना तो अर्थ कळावा म्हणून तत्कालीन जी बोली भाषा होती, विशेष करून मगध देशामध्ये जी मागधी भाषा बोलली जात होती, जे पालीचं पूर्वरूप आहे, त्या मागधीमध्ये तो प्रसार व्हावा यासाठी त्यांनी पाली भाषेत हा धम्मप्रचार केला. त्याचं एकमेव कारण आहे ते सर्वसामान्यांना हा बुद्ध विचार कळावा, हे त्याच्या मागचं त्यांचं धारणा होती. अच्छा सर, कार्यक्रमात एक आपल्याला फोन आलाय. उमा महाजन आपल्याशी बोलतायत. उमाताई, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. माझा एक सामान्य प्रश्न आहे, सामान्य स्त्रीला पडावंसं. सिद्धार्थानं राजकुमारीशी लग्न करून आणि एक पुत्राशी जन्म दिल्यानंतर संसार अर्धवट टाकून तपश्चर्या केल्यानंतर बरेच अभ्यास केल्यानंतर ते महात्मा बनले. पण ती बिचारी पत्नीचं काय, त्या मुलाचं काय? ती पती धर्म पिता धर्म असं नाही का त्यांना वाटलं की संसारात असून सुद्धा महात्मा बनता येतं, असं मला वाटतं. तुम्हाला पटतं? काय सांगाल सर? महाजनताईंचा प्रश्न खूप चांगला आहे यासाठी की ते महात्मा म्हणाले. तो महात्मा बुद्धाने आत्मा नाकारल्यामुळे त्यांना महात्मा म्हणता येणार नाही, परंतु हे आपल्याला म्हणता येईल की ते राजा होते, अर्थात राजपुत्र होते. त्याने एका राजकन्येशी विवाह केला होता आणि त्यांना पुत्र होता. पण ही एक बाजू आपल्याला माहिती आहे, आपल्याला दुसरी बाजू माहिती नाही की जगात जे दुःख आहे ते दुःख का आहे याचा शोध घेण्यासाठी सिद्धार्थाने सर्वांच्या परवानगीने गृहत्याग केलेला आहे. ते त्यांना सोडून गेलेले नाहीत, तर त्यांची परवानगी घेऊन दुःखमुक्ती मिळवण्यासाठी ते बाहेर पडले. पण बाहेर पडल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने एक पाहायला मिळतं की ज्यावेळेस त्यांनी भिक्षुणी संघ निर्माण केला, त्या भिक्षुणी संघामध्ये त्यांची स्वतःची आई असलेली महाप्रजापती गौतमी ही पहिल्या भिक्षुणी झाल्या. पण त्यानंतर यशोधरा जी त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी होती, तीही भिक्षुणी झालेली आहे आणि ती नंतर बद्दा काच्यायना म्हणून ती प्रसिद्ध पावली आणि ती अर्हत झाली आणि तीही सुद्धा बुद्ध झालेली आहे. म्हणजे तिला सुद्धा मुक्ती मिळालेली आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांचा जो मुलगा होता राहुल, तर ही गोष्ट मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगू इच्छितो आहे की ज्यावेळेस बुद्ध झाल्यानंतर स्वतः सिद्धोधन राजाने आपल्याला या पुत्राला जेव्हा आपल्या कपिलवस्तू या नगरीत बोलवलं, हे बोलवल्यानंतर सिद्धार्थ बुद्ध झालेला सिद्धार्थ ज्यावेळेस आपल्या भिक्षू संघाबरोबर आला, त्यावेळेस त्यांनी कपिलवस्तूमध्ये जेवणाचं निमंत्रण असताना पण त्यांनी भिक्षा मागितली. आणि भिक्षा मागितल्यानंतर ज्यावेळेस त्यांची यशोधरेला भेटण्याची त्यांना विनंती केली गेली, तेव्हा सिद्धार्थ तिथे आले. आपल्या अजंठाच्या लेण्यात ते खूप सुंदर चित्र आहे, आपण ते पाहू शकतो. तर तिथे स्वतः बुद्ध आले आणि बुद्धाने आपल्या शिष्यांना सांगितलं की यशोधरेला मला भेटायचं आहे आणि ती मला भेटू इच्छिते. तर ते गेले तिथे आणि तिने मग बुद्धाच्या नतमस्तक झाली आणि त्यावेळेस त्यांनी बुद्धासमोर अश्रू ढाळले. आणि मग बुद्ध जेव्हा भिक्षू संघाबरोबर एका झाडाखाली बसलेले असताना त्याने लहानशा राहुलाला सांगितलं की ते मध्यभागी बसलेले जी व्यक्ती आहे ते तुझे पिताजी आहेत आणि जा आणि त्यांच्याकडनं तू त्यांचा वारसा हक्क माग. आता राहुल तिथे गेला आणि गेल्यानंतर त्यांनी तिथे जाऊन आपल्या त्या बुद्धाला सांगितलं की माझ्या मातेने मला सांगितलं की तुम्ही माझे पिताजी आहात, तुम्ही मला वारसा हक्क द्या. आता तिथे जर एखादा सामान्य माणूस असता किंवा एखादा राजा असता तो म्हणाला असता की मी जो मागे सोडलेला राजवाडा आहे, माझी जी संपत्ती आहे, जमीन आहे, ही सगळी वारसा हक्काने तुला घे. पण तो आता सम्यक संबुद्ध झाला होता. त्यांनी काय केलं, त्यांनी सारिपुत्ताला बोलवलं आणि सांगितलं की हा माझा मुलगा वारसा हक्क मागतोय. मग त्याने वारसा हक्क म्हणून काय दिलं तर आपलं हातातलं भिक्षा पात्र आपल्या लहानग्या 7 वर्षाच्या राहुलाच्या हातात दिलं आणि त्यांना सांगितलं की मी याच्यातून ज्ञान वाटतोय, तूही ज्ञान वाटण्याचं काम कर. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की हाच तो राहुल पुढे तोही सुद्धा बुद्ध झाला, तोही सम्यक तो अरहंत झाला. हे आपल्याला पाहायला मिळतं की त्याने आपल्या मुलांना, आपल्या पत्नीला आणि आपल्या आईला मुक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच सर. सर, एक मनामध्ये छोटासा प्रश्न येतो की स्त्रियांना बुद्ध तत्वज्ञानाची आवश्यकता कितपत आहे, काय सांगाल तुम्ही थोडक्यात याबद्दल?
फार छान प्रश्न आहे हा. आपल्याला हेही माहिती असेल की जगामध्ये स्त्रियांना अध्यात्माचा अनुमती नव्हती, त्यांना शिक्षणाचीही अनुमती नव्हती. आणि म्हणून पहिल्यांदा जगामध्ये आपल्याला बुद्ध काळातच स्त्रियांना अध्यात्मामध्ये प्रगती करण्याची संधी मिळाली. आणि ती संधी महाप्रजापती गौतमीमुळे मिळालेली आहे. अच्छा. कारण गौतमीने पहिल्यांदा सिद्धार्थाला विनंती केली की भिक्षुणी संघ निर्माण करा, पण तोपर्यंत भिक्षुणी संघ निर्माण झाला नव्हता. मग त्यावेळेस आनंदाच्या मध्यस्थीने बुद्धांना जेव्हा सांगितलं गेलं की आपण भिक्षुणी संघ निर्माण करणं का आवश्यक आहे, त्यावेळेस बुद्धांनी त्यांना अनुमती दिली. आणि पहिल्यांदा महाप्रजापती गौतमी ही जेव्हा भिक्षुणी झाली आणि भिक्षुणी झाल्यानंतर 500 शाक्य स्त्रिया या भिक्षुणी झाल्या, त्याच्यामध्ये यशोधराही होत्या. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की त्या स्त्रिया त्या अरहंत झाल्या आणि बुद्ध झाल्या. त्या बुद्ध झाल्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतो, कारण भारतीय म्हणून आपल्याला ही गौरवास्पद गोष्ट आहे की पहिल्यांदा बुद्ध समकालीन असलेल्या ज्या अरहंत झालेल्या ज्या स्त्रिया होत्या त्यातल्या 73 भिक्षुणींनी आपली मनोगतं लिहिलेली आहेत. अच्छा. आणि ती प्रकाशित झालेली आहेत. त्याला आपण थेरी गाथा म्हणून ओळखतो. अच्छा. थेरी म्हणजे ज्येष्ठ भिक्षुणी. आणि त्या ज्येष्ठ भिक्षुणींनी आपलं मनोगत जे व्यक्त केलेलं आहे त्यात इतकी सुंदर मनोगत आहेत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जगातलं पहिलं स्त्रीवादी साहित्य कुठलं असेल तर ते थेरी गाथा आहे. म्हणून स्त्रियांना आपल्याला मुक्तीसाठी त्यांना बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. म्हणून बुद्धाचा विचार स्त्रियांना त्यांच्या मुक्तीसाठी अतिशय आवश्यक आहे. त्यांनी जर थेरी गाथा जरी वाचलं तरी त्यांना ह्या गोष्टी सहज कळू शकतात. अच्छा सर, कार्यक्रमात एक फोन येतोय. बीव्ही गायकवाड आपल्याशी बोलतायत. विचारा आपला प्रश्न. गायकवाड सर. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचारा. हा, मी बीव्ही गायकवाड. हा बोला. हा, एक विश्वंभर धर्मा गायकवाड म्हणून आहेत. हॅलो. हा बोला, तुमचं ऐकू येतंय आम्हाला. तुम्ही प्रश्न विचारा. हो हो येतंय. तर ते म्हणतात की भगवान बुद्धांचे जे 4 आर्य सत्य आहेत तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2च आर्य सत्य मान्य केले. कारण तृष्णा हे दुःखाचे कारण असून ती मानवी जीवनाला दुःखमय करते अशा आशयाची आहेत. तर हे खरं आहे का सर? मला हे प्रश्न विचारायचा आहे. धन्यवाद गायकवाड सर. सर काय सांगाल? गायकवाड साहेब, हा खूप चांगला प्रश्न आहे आपला. यासाठी आपल्याला बुद्ध आणि त्याचा धम्म अर्थात दी बुद्ध आणि धम्मा या ग्रंथाचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. त्याच्या आत्मकथनामध्ये प्राककथनामध्ये बाबासाहेबांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की बुद्धाच्या तत्त्वज्ञानामध्ये जी 4 आर्य सत्य आलेली आहेत. तर बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की ही 4 आर्य सत्य ही कदाचित नंतरच्या काळात त्याच्यात अंतर्धान पावली आहे किंवा सम्मिलित केलेली आहेत असं बाबासाहेबांना वाटतं. परंतु बाबासाहेबांनी याची चर्चा करायला सांगितलेली आहे. परंतु ही 4 आर्य सत्य आहेत. तर तुम्ही सांगितले त्यातली 2च आर्य सत्य बाबासाहेबांनी मान्य केली, तर असं नाही आहे. प्राककथनामध्ये त्याची चर्चा केलेली आहे. परंतु ही जी 4 आर्य सत्य आहेत तोच तर दुःखमुक्तीचा पाया आहे, बुद्ध विचारांचा पाया आहे. अर्थात ती 4 आर्य सत्य मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे वैश्विक आहेत, जगात दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःख नष्ट होऊ शकते आणि दुःख नष्ट करण्याचा एकमेव मार्ग तो म्हणजेच ज्याला बुद्धाला भेषज गुरु म्हणून आपण ओळखतो. भेषज म्हणजे औषध. कुठलं औषध शोधलं बुद्धांनी? तर ते औषध म्हणजे दुःख दूर करण्याचं औषध, अर्थात आर्य अष्टांगिक मार्ग. हा जो मार्ग आहे हे 4ही आर्य सत्य जर तुम्ही आत्मसात नाही केली तर बुद्धाचा विचार हा परिपूर्ण होणार नाही. म्हणून ही 4 आर्य सत्य तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि म्हणूनच भगवान बुद्धांनी ज्या 3 गोष्टी या आधारावर सांगितलेल्या आहेत त्यातले पहिलं आहे जगात दुःख आहे, दुसरी गोष्ट आहे अनात्म म्हणजे जगात आत्मा नाही, आणि तिसरं आहे अनित्यता म्हणजे सतत बदलत राहणं हा निसर्गाचा नियम आहे. आणि त्या अर्थानं बुद्ध विज्ञानवादी ठरतात आणि विज्ञानवादाचा पाया ह्या 4 आर्य सत्यांच्या माध्यमातूनच उभा राहिलेला आहे. नक्कीच सर, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर ही चर्चा आपण पुढे सुरू ठेवूया.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते. आजचा आपला विषय आहे गौतम बुद्ध समजून घेताना. सर, मला विचारायचं आहे की 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला, ती जी क्रांती होती ती अगदी अद्वितीय होती. तर आपण काय थोडक्यात या क्रांतीबद्दल सांगाल? ही क्रांती जगातली आधुनिक काळातली फार मोठी क्रांती आहे. रक्ताचा एक थेंबही न सांडवता, अर्थात कुठलंही आमिषही न दाखवता लाखो लोक नागपूरला येऊन धम्मदीक्षा घेतात. हे अद्वितीय आहे. ही घडण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते बुद्धाचा विचार. बुद्ध विचार काय सांगतं तर कलाम सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, कुठलीही व्यक्ती महान आहे म्हणून तो विचार स्वीकारू नका. आमच्या धर्मग्रंथात सांगितलं आहे म्हणून तो विचार स्वीकारू नका. परंपरेने आलेला आहे म्हणून तो विचार स्वीकारू नका. अमुक माझा गुरु आहे म्हणून तो सांगतोय म्हणून ते आवश्यक आहे म्हणूनही स्वीकारू नका. मग बुद्ध म्हणतात की जर ते तुमच्या कल्याणाचं असेल, ते तुम्ही सहज वेग बुद्धीला आपण पडताळून पाहिलं की मग तुम्हाला जाणवेल की हेच आमच्या दुःखमुक्तीचं तो मार्ग आहे, तरच तो स्वीकारा. हा जो कलामांना दिलेला जो संदेश आहे तो संदेशच कारण आहे की बाबासाहेब बुद्धाकडे वळले आणि त्यांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्यांना हा भारत पुन्हा एकदा प्राचीन भारतासारखा बौद्धमय भारत करायचा होता. नक्कीच सर. सर, या चर्चेतला हा शेवटचा प्रश्न आहे की आपलं जे संविधान आहे ते बुद्धांच्या विचारांवरती आहे का? नक्कीच. काही पत्रकारांनी बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला की आपण संविधान लिहिलं तर तुम्ही हे जे काही 4 तत्त्व आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय, ही तुम्ही तत्त्व फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलीत का? तर बाबासाहेबांनी स्पष्टपणे त्याला नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की हे माझं जे काही मूल्य आहेत ती राजकारणात नाहीत, ती धम्मात आहेत आणि माझा गुरु बुद्ध यांच्याकडनं हे मी घेतलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला हे स्पष्ट जाणवतं की आजचं जे संविधान आहे त्याची जी 4 खांब आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय, ही 4ही तत्त्व ही बुद्ध विचारातून आलेली आहेत. म्हणून समता निर्माण करणं, बंधुप्रेम निर्माण करणं आणि सगळ्यांना न्यायाने आपल्याला हा भारत निर्माण करायचा आहे. ही जे 4ही खांब आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय, हे बुद्ध विचारातून आलेले आहेत, हे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. नक्कीच सर. सर, आणखी एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतोय. आपल्या राष्ट्रध्वजावरती जे अशोक चक्र आहे ते अशोक चक्र आपल्याला काय संदेश देतं ते अगदी थोडक्यात सांगा आणि तुमच्या पंचनामा या कविता संग्रहातली एक कविता ऐकून या कार्यक्रमाचा आपण शेवट करूया. जरूर मॅडम. आज आपल्याला हे जाणवतं की जे अशोक चक्र आहे ते मूळतः धम्मचक्र आहे आणि त्याच्यामध्ये 24 आरे आहेत जे आपल्याला 24 तास कार्यरत राहण्याचा संदेश देतात. परंतु ते धम्मचक्र असल्यामुळे आपल्याला हे काय संदेश देतं तर प्रत्येकाने बुद्ध बनणं. म्हणजे बुद्ध बनताना जे भवचक्राचे जे 12 कड्या आहेत ते 12 क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आपण घड्याळाच्या दिशेने जातो तेव्हा ते भवचक्र सुरू राहतं आणि जेव्हा ते तोडतो त्याच्या कड्या तेव्हा ते उलट्या दिशेने वाहतं. म्हणून अशा 12 आणि अशा 12 असे मिळून हे धम्मचक्र बनलं. पण ते अशोक काळात बनल्यामुळे त्याला आपण अशोक चक्र म्हणतो. मूळतः ते धम्मचक्र आहे आणि ते संबोधीचं प्रतीक आहे. म्हणजे ते आपल्याला जाणवतं, सांगतं की प्रत्येक भारतीयाने बुद्ध म्हणा. अच्छा सर, आपली कविता आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकवावी. जरूर. पंचनामा या कविता संग्रहातली ही माझी कविता आहे. कवितेचं नाव आहे आजची गोष्ट. बुद्धा, काल परवाचीच गोष्ट या मातीत शांती खचून पेरली होती. बुद्धं शरणं गच्छामी चा पाऊस इथं बरसत होता. पण पहाना गोष्ट आजची, भगवी हिरवी डोकी लाल होताना पाहिली. इथं पाहिली. स्वतःच रक्ताचा चिखल आणि मृत्यूचं तांडव झालेलं पाहिलं. इतकं कुरुक्षेत्र झालं असतानाही बुद्धा तू शांत आणि ध्यानस्थ कसा? काल परवाच माझा बाप मला म्हणाला होता, माझा बुद्ध ध्यानस्थ नको, तो सारनाथसारखा बहुजन हिताय बहुजन सुखाय सांगणारा उभा बुद्ध हवाय. पण तुझं शापित शिल्पातलं अस्तित्व मन गुदमरून टाकतं. आज क्रांतीच्या उंबरठ्यावर सारेच असमर्थ आहेत. येशू ख्रिस्ताचे हात खिळ्यात बंद आहेत. मोहम्मदही चंद्राच्या कोरीत पौर्णिमेची वाट पाहत आहेत. शंकराचार्य शोधतायत भगव्यात आपलं अस्तित्व. कार्लमार्क्सच्या दाढीचा स्पर्श तुझ्या पायाला होतोय. तरीही बुद्धा तू शांत कसा? तुझ्या 5 बोटांची ताकद जगाने ओळखले. हीच 5 बोटे क्रांती करतायत 2500 वर्षापासून आज मितीपर्यंत. पण बुद्धा तरीही क्रांती संपलेली नाही. तुला आता उठावंच लागेल. 4 तासांसाठी, 4 दिवसांसाठी, 4 महिन्यांसाठी, 40 वर्षांसाठी तुला अखंड चालत राहावं लागेल.
शांतीचं वारं फुंकीत. सारे तुझ्याकडे पाहत आहेत. आता ब्राह्मणी श्रमण होत आहेत. चला आता उठा, चल आता उठ, तुला उठावंच लागेल. अशोक स्तंभाखाली हे भेद, हे द्वेष, या रूढी, या साऱ्यांना गाडण्यासाठी मग आम्ही लिहू शिलालेख त्यांच्या हुतात्म्यावर. आम्ही लिहू शिलालेख त्यांच्या हुतात्म्यावर. लेण्या गुंफेत स्तब्ध बसणाऱ्या बुद्धा, तुझ्या श्रमणांसह उठ आणि तुझ्या पदस्पर्शाने फिरव हे चक्र. शांतीचं, प्रगतीचं, नवक्रांतीचं. शांतीचं, प्रगतीचं, नवक्रांतीचं. सर खूपच छान. खरं तर बुद्ध आपल्याला एका तासात काही आपण समजून सांगू शकणार नाही. हा इतका व्यापक विषय आहे, तरीही तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती आमच्या मित्रमैत्रिणींना दिली. त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीतर्फे आणि सगळ्या टीमतर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.